अजित गरगले साहेब यांनी आपल्या टीमने दिली आणि तुम्ही सर्व आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आतापर्यंत आम्ही सगळे वाढदिवसासारखे करायचो। पहिला असा वाढदिवस की पर्यावरण पूरक आणि ज्येष्ठ नागरिक मंच, मैत्री ज्येष्ठ नागरिक मंच ह्या नावामुळे आपण इथं काही हार तुरे पुष्पगुच्छ न हे करता न केक नाही, फक्त विचारांची आदान प्रदान करून वाढदिवस साजरा करणं ही जी संकल्पना मेडेकरांनी सांगितली ती आवडली। कोणी गिफ्ट आणायचं नाही, कोणाला गिफ्ट द्यायचं नाही, फक्त विचारांचं गिफ्ट घ्यायचं आणि विचारांचं गिफ्ट द्यायचं काय। आणि त्यामुळे सर्वांनी एकत्र होऊन असेच वाढदिवस पुढे आपण साजरे करूया की ज्याच्यातून चांगले विचार आपले प्रदान होतील, एकमेकांना होतील, एकमेकांना सहाय्य होईल, एकमेकांचे उद्योग वाढतील। कारण की आतापर्यंत सर्वांना अनुभव आहे। आतापर्यंत मला वाटतं सगळे इथे 50+ आहेत, रिटायर लोक आहेत। तर आपल्या अनुभवाचा फायदा सर्वांना एकमेकांना मिळावा आणि इथून पुढे आपल्या जो आपण बिझनेसचा उपक्रम सुरू करतोय त्याच्यातनं उन्नती व्हावी। मला वाटतं नक्की 1 वर्षामध्ये आहे ना 5 वर्षाचा टर्नओव्हर जेवढा असेल तेवढा आपण इथले बसलेले करू शकू याची मला गॅरंटी आहे। धन्यवाद। आपण आधी म्हणजे आजचा जो वाढदिवस आहे किंवा ही संकल्पना जेव्हा मांडली तर मी आमच्या या मैत्री ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्यकारी संचालक भीमराव शिरसाट साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्याच्या त्यांचं स्वागत तर करूया, पण एक पुस्तक आणि कापडी पिशवी देऊन आपण त्यांना सन्मानित करूया अशी मी त्यांना विनंती करतो। बाकी नंतर फोटो घेऊया, व्हिडिओ बद्दल ते सांगा, पिशवी देण्यामागचा उद्देश काय तोही सांगा। ही सगळी आपल्याबरोबरची मंडळी आहेत। साधारणतः पर्यावरणपूरक हा जो विषय आहे 26 जुलै 2005 सर्वांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे। आणि त्याच्यानंतर या सर्व प्रकरणामध्ये प्लास्टिक पिशवी मुक्त करण्याचा शासनाचा जो उपक्रम आहे, तर पिशव्या सहज बाजारात उपलब्ध नाही आहेत, त्या आपल्या संस्थेच्या वतीनं आदिवासी पाड्यावरील महिलांकडून त्या पिशव्या बनवून घेतल्या जातात आणि त्या पिशव्या या अशा माध्यमातून आपण देत असतो। पुन्हा एकदा सर्वांचं आभार आणि दनाने साहेब तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुदृढ असं निरोगी आयुष्य लाभो आणि तुम्ही जरी रिटायर झाला असाल तरी तुम्ही खऱ्या अर्थाने आता आमच्यासोबत उद्योगात आलेला आहात, त्याच्यामुळे तुमची आर्थिक भरभराटी होऊ अशी आम्ही तुम्हाला सदिच्छा देतो। आणि आमच्या या संपूर्ण टीमच्या वतीनं तुमचा वाढदिवस 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी गडकरी रंगायतनमध्ये लावण्य दरबार या नावाचं जे लावणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांना अशाच तऱ्हेने इन्व्हाइट करू आणि आपल्याबरोबर जे आमच्या टीमबरोबर किंवा जे सभासद आहेत ते जे येणार आहेत त्यांना आपण 50% सवलत देणार आहोत। जे आज ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांसाठी आम्ही हे पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही त्या दिवशी या, तुमच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारायला म्हणजे दनाने साहेब स्वीकारतील आणि तुमचं सर्वांचं स्वागत करू। धन्यवाद।